अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हलद्वानी उत्तराखंड येथील सभेनंतर त्या जागी हिंदुत्ववादी संघटनांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले। याच घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता। उत्तराखंड येथील स्थित हलद्वानी येथे काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्या महारॅलीला संबोधित करण्यासाठी व त्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यसभेचे खासदार आणि विरोधी पक्ष नेते व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांची उपस्थिती तिथे लाभलेली होती। पण त्यांचा जो सभा झाल्यानंतर काय मनोवादी संघटना हिंदूवादी राईट फ्रंट म्हणून एक तिथली संघटना आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ते जिथे सभा आयोजित करण्यात आली होती त्या स्थळाचं गंगाजल वापरून गोमूत्र वापरून तिथे शुद्धीकरण करण्यात आलेले आहे। पण सध्या देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले, देशाला हे संविधान प्राप्त होऊन 75 वर्ष झालेले, तरी आज या जनरेटेड परिस्थिती आहे, तरी आजही ती मनोवादी विचारसरणी लागू आहे। त्या विरुद्ध दर्शवण्याकरिता माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्तीच्या वतीने आम्ही महाराष्ट्रभर मुंडन करून निषेध व्यक्त करत आहोत आणि त्यांच्या त्या विचारधाराला तीव्र निषेध करत आहोत। जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा कचेरीवर निषेध आंदोलन आणि मुंडन आंदोलन हे भीमशक्तीच्या वतीने आम्ही आज करत आहोत। उच्च राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय खरगे साहेब यांचा जो आगमन झाला, तो आगमनाच्या निषेधार्थ भीमशक्ती नांदेड जिल्ह्याच्या वतीने आणि हांडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज हे आंदोलन आम्ही करत आहोत।